स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे असं म्हटलं की घरात लगेच सांगतात मग पावभाजी बनव. पण पावभाजीला किती तामझाम असतो आणि किती भाज्या लागतात. माझ्याकडे 1 वाटी ओले वाटाणे होते. भाजी तर भरपूर करावी लागणार. मग मी 1 वाटी सुके वाटाणे गरम पाण्यात भिजत ठेवले तासभर आणि ते कुकरमध्ये फ्लावर बटाटा वाटाणा 5 शिट्या करून घेतल्या. तेलामध्ये 1 चमचा जिरं, आलं, लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, 4 कांदे बारीक कापून छान परतून घेतले. अर्धा चमचा हळद टाकली. त्यावरच 4-5 टोमॅटो बारीक कापून घेतले, ते सुद्धा छान परतून घेतले. थोडंसं मीठ टाकलं आणि रेडीमेड पावभाजी मसाल्याचे 2 पॅकेट टाकले. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली. उकडलेला हिरवा वाटाणा, उकडलेला फ्लावर आणि उकडले सुके वाटाणे टाकून छान मिक्स करून स्मॅश करून घेतलं. शेवटी उकडलेला बटाटा टाकला. 1 पेलाभर गरम पाणी टाकून चवीपुरतं मीठ, कोथिंबीर टाकून छान मिक्स करून 10 मिनिटं मीडियम गॅसवर पावभाजी छान शिजून दिली. कंटाळा आल्यावर सुद्धा घरच्या साहित्यात पावभाजी अगदी मस्त झाली. तुम्ही सुद्धा अशी कधी करून बघा. आवडल्यास लाईक करा.